नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल. आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, यावर्षी भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि त्यामुळे ग्राहकांना म्हणजेच मतदारांना खुश करण्यासाठी सरकारकडून विविध घोषणा केल्या जातात आणि त्यांचा थेट परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होतो. यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, भारतासह अनेक देशांमध्ये यावर्षी निवडणूक होणार आहे आणि मग या निवडणुकीच्या काळात ग्राहकांना म्हणजेच मतदारांना महागाईची झळ बसणार नाही यांची काळजी अनेक देशातील सरकारे घेत असतात. त्यात आपलं भारतातील सरकारसुद्धा घेत आहे. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर युरोपियन युनियनसह विविध देशांमध्ये शेतमालाचे भाव जे आहे दर दबावात आल्याने शेतकऱ्यामध्ये अस्वस्थता आहे. सध्या जर्मनीमध्ये बघा शेतकरी मित्रांनो, जर्मनीमध्ये शेतकऱ्याचे उग्र आंदोलन चालू आहे आणि मग या आंदोलनाचा जो बेस आहे, हे आंदोलन कशामुळे चालू झालेलं आहे त्याचं प्रमुख 4 कारणं आपल्याला सांगता येईल. त्यामधून बघा शेतकरी मित्रांनो, पहिलं कारण येईल वाढता उत्पादन खर्च, शेतीचा वाढता उत्पादन खर्च. दुसरं आहे शेतीतील घटलेलं उत्पन्न. एकीकडे खर्च वाढलेला आहे आणि उत्पादन घटलेलं आहे आणि सरकारने अनुदान कपातीचा घातलेला घाट, म्हणजे अनुदानित कपात करण्याचं सरकारचं आता धोरण येऊन राहिलेलं आहे आणि मग यातून जे निर्माण झालेली आहे आर्थिक अस्थिरता, म्हणजे वाढता उत्पादन खर्च, शेतीतील घटलेलं उत्पन्न, अनुदान कपात करणे आणि मग शेतकऱ्याचं जे आर्थिक परिस्थिती आहे त्यामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. या 4 कारणामुळे शेतकरी आंदोलन करत आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, एकूण जर ही जगाची परिस्थिती पाहिली तर ही भारतामधली बी स्थिती आपल्याला लक्षात येते. यामध्ये एक प्रमुख जे कारण आहे वाढलेला उत्पादन खर्च आणि घटलेलं उत्पन्न, हे भारतामध्ये बी चालू आहे आणि इथलं बी आपण बऱ्याचशा शेतकऱ्याचं आता अनुदान बी कमी झालेलं आहे, म्हणजे अनुदान कपात करण्याचा सरकारचा घाट चाललेला आहे आणि एकूणच निविष्ठाचा खर्च, जे शेतीवरचा खर्च आपल्याला वाढलेला दिसतो आणि बाजार समितीचा किंवा मार्केटचा आपण आढावा घेतला तरी बऱ्याचशा शेतमालाचे भाव आपल्याला दबावात दिसते, कमी असते आणि हंगामात ते फारच कमी खाली जाते. त्यामुळे शेतकऱ्याचं एकूण नुकसान होताना आपल्याला दिसून येते. शेतमालाचे भाव कमी झाल्याने जगातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पण अमेरिका, युरोपियन युनियनमधील देशामध्ये सुद्धा शेतकऱ्याचे झालेले नुकसान अनुदानाच्या स्वरूपात भरून देण्याचा येथील सरकार मागील काही दशकापासून प्रयत्न करत आहे. म्हणजे कसं आहे की एकूण जर नुकसान झालं तर ते अनुदानाच्या स्वरूपात सरकार भरून देते युरोपियन देशामध्ये. एकूणच काय शेतकरी मित्रांनो, शेतमालाचे भाव कमी झाल्याने जगातील एकूण शेतकरी आहे या सर्वांना आर्थिक फटका बसत आहे. आणि मग आता जर आपण अमेरिका आणि युरोपियन युनियनचा जर विचार केला तर या देशामध्ये काय होतं की शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर त्यांना अनुदानाच्या स्वरूपात ते मिळून जातं. म्हणजे एक प्रकारे शेतकरी जे आहे अनुदानावर अवलंबून आहे आणि ती म्हणजे अवलंबून आहे आणि हे जर अनुदान कमी झालं तर त्यांचं आर्थिक नुकसान होईल. म्हणजेच भारतातील शेतकऱ्यासारखीच त्यांची परिस्थिती होऊ शकते. शेतमालाचे भाव कमी झाल्याने जगातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे युरोपियन युनियनमधील काही देश असतील, अमेरिका असतील, हे का करत आहे की शेतकऱ्याचं जे नुकसान होत होतं त्यांना ते भरपूर अनुदान देत होतं. पण आता सरकारने अनुदान कपातीचा घाट घातल्याने एकूण शेतकऱ्याचं जे नुकसान होणार आहे ते जास्त होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे.